रामकृष्ण हरी माऊली. आपण गेल्या 2 महिन्यापूर्वी 1 ऑगस्टला जी आळंदी ते लेह लडाख त्यासोबत 4 धाम 12 ज्योतिर्लिंग ही यात्रा सुरू केली होती. तर या बाबतीत बऱ्याच जणांचे असे प्रश्न होते की तुला टोटल खर्च किती आला किंवा पेट्रोल कितीचं लागलं किंवा कुठकुठे काय काय तुला बघायला मिळालं नवीन नवीन किंवा कुठलं राज्य तुला सगळ्यात भारी वाटलं, असे बरेच जणांचे प्रश्न होते. याचं मी उत्तरही लगेच देणार होतो, पण इकडं आल्याच्या नंतर पुन्हा कामाचा व्याप आणि बाकी कॉलेज वगैरे असेल किंवा इतर काही गोष्टींमुळं वेळ मिळाला नाही. आणि हरकत नाही, ते आपण अपडेट आता आजच्या आपल्या या व्हिडिओमधून देणार आहोत. तर सर्वात मेन आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं आळंदी ते रिटर्न आळंदीपर्यंत गाडीचं किलोमीटर हे 16,617 किलोमीटर झालं आहे. मलाही अंदाज नव्हता, कारण आपला ज्यावेळी आपण जम्मू काश्मीर लडाखला गेल्याच्या नंतर आपला हाय अल्टिट्यूडमुळे काटा बंद झाला होता गाडीचा. आणि त्याच्यानंतर केदारनाथ बद्रीनाथ त्या साईडला सुद्धा आपण हाय अल्टिट्यूडवर ज्यावेळी होतो त्यावेळी काटा बंद झाला होता, त्याच्यामुळे ते कॅल्क्युलेशन करता आलं नाही. पण मी नंतर आता गुगल मॅपच्या थ्रू हे सगळं कॅल्क्युलेशन केलंय आणि हे टोटल जवळपास 16,617 किलोमीटर पूर्ण झाले. त्यानंतर या पेट्रोलला पूर्ण एक जवळपास 32 ते 35 हजाराच्या आसपास हा टोटल आपल्याला फक्त खर्च पेट्रोलला आलेला आहे. आणि फक्त एवढाच मी खर्च सांगेल, बाकीचं तुम्ही तो अंदाज लावून घ्या. आणि आपला पूर्ण हा 16,500 किलोमीटरचा प्रवास हा 20 राज्यांमधून झाला आहे. आणि त्यामधून कुठलं सर्वात राज्य भारी वाटलं तर त्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. आता महाराष्ट्र सगळ्यात भारी का वाटला, ज्याच्या त्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, पण मला तरी सगळ्यात भारी हा आपला महाराष्ट्रच वाटतो. कारण ज्यावेळी आपण एखादा राज्य फिरतो तर त्या राज्यातल्या काही कमी जास्त गोष्टी ह्या कॅल्क्युलेशन करून सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन मी फायनली महाराष्ट्र या राज्याला प्राधान्य देईल. कारण महाराज एका अभंगामध्ये असं सांगतात, तुका म्हणे चाकुनी सांगे मजा अनुभव आहे अंगे. सगळे राज्य फिरून झाल्याच्या नंतर मी महाराष्ट्राचं नाव का घेतोय, कारण मी ज्यावेळी तमिळनाडूमध्ये होतो, आपण जिंजचा किल्ला ज्यावेळी बघितला तर तो जिंजीचा किल्ला काहीच नाही त्या किल्ल्यावर. त्या किल्ल्यासारखे कितीतरी किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि या महाराष्ट्रातले आपले हे सगळे गड किल्ले हे बघण्याचं आपण एक नियोजन करणार आहे. आता दिवाळी वगैरे झाल्याच्या नंतर होता येईल तेवढे किल्ले आपण आपल्या या ब्लॉगमध्ये घेणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तिथलं संवर्धन कसं करता येईल किंवा निगा कशी राखता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहे. तर हे सगळे दिवाळीच्या नंतरचं नियोजन आहे. तर ते राहिलं. एक तिसरी गोष्ट म्हणजे अशी की बऱ्याच जणांनी आपल्याला फोनच्या मार्फत किंवा ट्रिपला जाण्याच्या आधी मी ज्यांना ज्यांना सांगितलं होतं जवळच्या सगळ्या व्यक्तींना की आमकी आमकी अशी ट्रिप करायची आहे. तर त्यामध्ये माझे क्लासमेट्स असतील, रूममेट्स असतील, माझ्या जवळचे सगळे काही नातेवाईक वगैरे असतील, तसंच विवेक पानमध्ये सर्कल असेल, यांनी सगळ्यांनी इतकी मला म्हणजे त्यांचे जवळचे जेवढे पण अनुभव होते त्यांनी सगळ्यांनी एक 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 करून इतके अनुभव सांगितले. म्हणजे एक जर उदाहरण सांगायचं झालं, आपण जो गॅस बर्नर जे शेगडी टाईप जे छोटं बर्नर होतं ते कॅरी केलं होतं सोबत,